Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक उमेदवार हा आपल्या प्रचारामध्ये व्यस्त आहे. मी सध्या वर्षाताई गायकवाड यांच्यासोबत आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय त्या एका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. आज सकाळपासून त्यांचा प्रचार दौरा सुरू झालेला आहे आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक, काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, तुमच्यासोबत तुमचं खूप खूप स्वागत. सगळ्यात आधी प्रचार कसा सुरू आहे? खूप छान चालू आहे. आज आम्ही सकाळपासून विले पार्लेमध्ये आहोत. आज सकाळीच आम्ही जाऊन मॉर्निंग वॉक केलेला आहे प्रबोधन ठाकरे उद्यानामध्ये आणि अजून 2 उद्यानामध्ये आम्ही गेलो. लोकांची प्रत्यक्ष भेट घेतली, लोकांना विनंती केली, त्यांचा आशीर्वाद, त्यांचं सहकार्य मिळावं म्हणून त्यांनी आम्हाला द्यावं म्हणून आम्ही त्यांच्याशी विनंती केली. त्याच्यानंतर ज्याच्यामध्ये सगळे बसून चर्चा करतात त्या गोकुळ कट्ट्यावर आम्ही गेलो. तिथे चहा आणि बनपाव खाल्ला आणि लोकांशी चर्चासुद्धा त्या ठिकाणी केली. आणि त्याच्यानंतर आम्ही सर्वात प्रसिद्ध असलेलं पार्लेश्वराचं जे मंदिर आहे त्या पार्लेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतलं आणि गणेशाचरणी आम्ही हेच मागितलं की यावेळेचं इलेक्शन हे राष्ट्रासाठी खूप महत्त्वपूर्ण दिशादर्शक इलेक्शन आहे. यावेळेला संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही लढत आहोत. आमच्या बरोबर राहा आणि आम्हाला आशीर्वाद दे. त्याच्यानंतर आम्ही जर बघितलं तर आम्ही मठामध्ये जाऊन आलो आणि मठांचं दर्शन घेऊन आम्ही अक्कलकोट महाराजांना सांगितलं की आम्हाला तुमचा आशीर्वाद भेटावा. आता आम्ही RK या हॉटेलमध्ये बसलेलो आहोत. मला माहिती आहे राधाकृष्ण. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथला सगळ्यात प्रसिद्ध असलेला उपमा आणि शिरा रव्याचा हा खूप प्रसिद्ध आहे. तो खाण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. त्यामुळे प्रसार चालूच आहे, पण त्याचबरोबर लोकांशी भेटण्याचे विविध मार्ग आम्ही करत आहोत. आणि या ठिकाणी आता मला धन्यवाद द्यायला पाहिजेत. वरुण भाऊ पण सकाळपासून माझ्याबरोबर आहेत. आमचे नाईक साहेब जे आहेत ते सुद्धा संदीप नाही आमच्याबरोबर नाईक साहेब आहेत. आणि सगळी महाविकास आघाडीची मंडळी सकाळपासून आमच्याबरोबर चालली आहे. त्याच्यानंतर सुद्धा आमचे कार्यक्रम कंटिन्यू राहणार आहेत. पुढे आम्ही जाणार आहोत आणि प्रत्येकाला भेटण्याचा प्रयत्न करत आहोत, प्रत्येकाशी संवाद साधण्याचा. आणि आमचा पूर्ण विश्वास आहे की यावेळेला विले पार्लेमधून सुद्धा आम्ही यावेळेला लीड घेणार आणि मोठ्या फरकाने यावेळेला आम्ही या ठिकाणून जे आहे ते तुम्ही बघाल की जे लोक म्हणतात ना की सातत्याने, कारण लोकांमध्ये एक वेगळा माहोल आहे, कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे आणि जनतेला माहिती आहे की यावेळेला कोणाला मतदान करायचं आणि जनतेचं मत ठरलेलं आहे की ह्यावेळेचं मत आहे महाविकास आघाडीला करायचं आहे, इंडियालाच. महाविकास आघाडीला मत मिळेल असं तुम्ही म्हणताय. इथलं जे राजकारण आहे, प्रिया दत्त इथल्या सांसद राहिलेल्या आहेत, खासदार राहिलेल्या आहेत, त्यासुद्धा या प्रचारामध्ये तुमच्यासोबत दिसतील का भविष्यामध्ये? कोण? प्रिया दत्त माझ्याबरोबर आहेत. मी खरं तर आज 15 कार्यक्रम होता, पण तो कारण संध्याकाळी कुर्ला असल्यामुळे तो आम्ही पोस्टपोन केला, पण 15च्या कार्यक्रमात त्या येणार आहेत. आणि एक गोष्ट सांगू इच्छिते की फॉर्म भरायला आल्या त्यांनी मला सांगितलं की ज्या वेळेला रॅली असतील मी रॅलीमध्ये सुद्धा सामील होईल. त्यामुळे त्यांचं आणि माझं नातं मी सुरुवातीपासून सांगते की वेगळं नातं आहे. माझ्या वडिलांपासून आणि त्यांच्या वडिलांचं नातं. आदरणीय सुनील दत्त साहेब ज्या वेळेला माहिती खासदार होते त्यावेळी ते माझ्या प्रचाराला सुरुवातीच्या काळात आले होते आणि नंतरच्या काळात पण त्यांनी सातत्याने मला आशीर्वाद दिला. दिदी ह्या माझ्या मोठ्या बहीण आहेत, मग त्यांचा सुद्धा आशीर्वाद माझ्याबरोबर आहे. सुद्धा प्रचार रॅली ठिकठिकाणी आहे आणि तुमच्या समोर जे उभे आहेत ॲडव्होकेट उज्ज्वल निकम त्यांची सुद्धा ठिकठिकाणी प्रचार रॅली होते. जर समजा कधी एकमेकांसमोर तुमचा सामना झाला तर कसा फेस करणार एकमेकांना? मी बघा असं आहे की मी काम करणारी व्यक्ती आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येकाला लढण्याचा जो आहे तो अधिकार आहे. आणि आमचं थोडी काही वैयक्तिक वाद किंवा वैयक्तिक वैर आहे. हे जे विचारांचं युद्ध आहे ते त्या विचाराने घेऊन चालले जे हुकुमशाही मानतायत, जे सरकारी यंत्रणेचा वापर जे आहे ते लोकप्रतिनिधींना खरेदी विक्री करण्यामध्ये वापरत चालले. सरकारी तिजोरीचा आणि सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून एक दबाव तंत्र निर्माण करण्याचं राजकारण आहे. आणि आम्ही भारत जोडो न्याय यात्रा असेल की भारत जोडण्याचं काम करतो, सर्वांना बरोबर घेऊन जाऊ इच्छितो. आणि ज्या तऱ्हेने महाराष्ट्रामध्ये एक गद्दारी झालेली आहे, महाराष्ट्राची जनतेला आवडलेली नाही आहे. महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे. विरोधकाला पण वैचारिक विरोध असतो, वैयक्तिक विरोध असण्याचं काही कारण नाही. त्यामुळे ते भेटले की तर मी त्यांच्याशी बोलेन आणि चांगलं वागेन. काय पंतप्रधान मोदींनी TV9ला जी मुलाखत दिली त्यामध्ये बरेचसे गौप्यस्फोट त्यांनी केले. उद्धव ठाकरेंबद्दल त्यांची असलेली भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केली. काल उद्धव ठाकरे यांनी सुद्धा म्हटलं की मोदींना जर काही संकट आलं तर मी सुद्धा धावून जाईल, पण मोदी स्वतःच संकट आहे त्यामुळे त्यांना एक उपरोधिक टोला सुद्धा त्यांनी दिलाय, स्वतःला आवरावं असं सुद्धा म्हणतायत. हे नंतर सुचलेलं शहाणपण असं म्हणायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की नरेंद्र मोदीजींचं जे प्रेम आहे, मी सुरुवातीलाच सांगितलं की पुतना मावशीचं प्रेम आहे. 2 वर्ष झाली तुम्हाला रिअलाइज नाही झालं की तुम्ही एक पक्ष नाही 2 पक्ष तोडला.
तुम्ही पक्ष तोडला, तुम्ही सरकार पाडलं, तुम्ही त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवलं आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्ही पक्षाचं चिन्ह पण दिलं. आणि ज्या वेळेला ही हिअरिंग झाली, माननीय सुप्रीम कोर्टाने काही निर्णय दिले, त्यावेळेला काय केलं? सर्वांना जगजाहीर आहे. म्हणजे एका तऱ्हेने तुम्ही अवैध पक्षाला, असंविधानिक पक्षाला तुम्ही संविधानिक दर्जा देण्याचं काम दिलं. आणि ज्यांचा पक्ष आहे, ज्यांनी या पक्षाची स्थापना केली, हे हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तुम्ही दुसऱ्याला दिला. उद्धव बाळासाहेब ठाकरेजींचा त्यावेळेस तुम्हाला विचार नाही आला. ज्या तऱ्हेने त्यांनी काम केलं, त्यांची परिस्थिती काय होती त्यावेळेला, कोविडमध्ये काम करत असताना, स्वतः त्यावेळेला त्यांचं आजारपण असताना सुद्धा आपण त्यांच्यावर असा पाठीमागे वार केला. ही पाठीमागे वार करण्याची ना, ही भाजपाची खूप जुनी सवय आहे. आणि म्हणून आता तुम्हाला सुचलेलं जे प्रेम आहे ना, ते एकदम संधी साधू प्रेम आहे. सगळे जनता पण जाणते तुम्हाला कुठलं प्रेम नाही, कोणाबद्दलच तुम्हाला प्रेम नाही. तुम्ही भाजपा ही सगळ्यात स्वार्थी आणि सेल्फ सेंटर पार्टी असं माझं म्हणणं आहे. कुठे ना कुठेतरी उद्धव ठाकरे सुद्धा यांना झुकले नाहीत. संजय राऊत पण तुरुंगात जाऊन आले, पण ते सुद्धा झुकले नाहीत. आणि यामुळे आता अंडर करंट त्यांना जाणवतो आणि अशी पद्धतीची भाषा बदलली असं म्हणावं. 100%. एक तर ते झुकले नाहीत, वाकले नाहीत आणि ते लढाई लढण्याचं काम करतात. आज बघा, महाराष्ट्रामधला असा कुठलाही कोपरा नाही ज्या ठिकाणी ते गेलेले नाही आहे. जनतेच्या प्रश्नावर, सरकारच्या बद्दल ते बोललेले नाही आहेत. आणि सर्वांना माहिती आहे की हे जे सरकार निर्माण झाले आहे ना, हे फक्त आता तुम्ही सांगा, केजरीवालांना तुम्ही जेलमध्ये टाकलं, पण ज्यांनी केजरीवालांची ह्या भ्रष्टाचार तुम्ही आरोप करताय, त्यांच्याकडून तुम्ही घेतले ना इलेक्ट्रॉनिक बॉन्ड. इलेक्शनसाठी बॉन्ड नाही घेतले का? मग इलेक्शनसाठी त्यांना बॉन्ड घेतले, त्यांना क्लीन चिट दिली आणि तुम्ही केजरीवालांना जेलमध्ये टाकलं. तुम्ही एका व्यक्तीची, सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची पार्टी तोडली, त्यांचं मुख्यमंत्रीपद काढलं, चिन्ह काढलं. म्हणजे तुम्ही किती स्वार्थी आहात आणि सत्ता केंद्रीय आहात हे याचं सिद्ध होतं. आणि स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही सगळं राजकारण करता. पण महाराष्ट्रातली जनता हे समजून चुकलेली आहे की जातीवाचक पलीकडे तुमच्याकडे काही अजेंडा नाही. तुमच्याकडे कुठल्याही तऱ्हेचं सामाजिक बांधिलकी किंवा समाजाला एकतेला घेऊन पुढे जाण्याची तत्त्व नाहीत. महागाई, बेरोजगारी या मूलभूत विषयावरती महिलांसंदर्भात तुमची भूमिका ही उदासीन आहे. त्यामुळे आमचा त्यांना कंटिन्युअसली विरोध राहील. आणि त्यांचं हे सुचलेलं प्रेम, हे काय म्हणतात ना आता, हे पुतना मावशीचं प्रेम आहे आणि ते खोटं प्रेम आहे असं माझं म्हणणं आहे. किरीट सोमय्या कुठे दिसत नाही. ते तर म्हणतात की मी 48 ठिकाणी जाणार, प्रचार करणार आहे. त्यांचा शोध मी पण घेते आहे. कारण आता मला वाटलं की ते यामिनी जाधवांच्या विरोधामध्ये आणि रवींद्र वायकरांच्या विरोधात काय बोलतात हे मला पण ऐकायचं आहे. नक्की, धन्यवाद आहे आमच्याशी बोलण्याबद्दल. आपण पाहतो या ठिकाणी वरुण सरदेसाई सुद्धा आहेत आणि ते सुद्धा या प्रचारामध्ये हिरिरीनं सहभाग घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते सुद्धा प्रचारामध्ये सक्रिय सहभाग दर्शवत आहेत. आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सगळ्यात आधी इथल्या नाश्त्याबद्दल बोलूया. इथल्या नाश्त्याबद्दल सांगा, तुमचं आवडतं इथलं व्यंजन कुठलं? मला इकडचा इडली वडा हा, मला वाटतं रामकृष्णाचा इडली वडा हे प्रत्येक पार्लेकराच्या एक मनातलं त्याला वेगळं स्थान आहे. आणि त्यामुळे आपण इकडे पाहू शकता की 24 तास इकडे जितक्या वेळ रेस्टॉरंट ओपन असतं तितक्या वेळेची गर्दी असते. आज वर्षाताई पार्ल्यामध्ये आल्या, सकाळी त्या अनेक ठिकाणी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना भेटल्या. नागरिकांचा सुद्धा अत्यंत चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्याबद्दल आहे. कोविड काळात त्यांनी शिक्षण मंत्री म्हणून केलेलं काम लोकांनी स्वतःहून सांगितलं की ताई, आम्हाला तुमचा अभिमान आहे, तुम्ही इतकं सुंदर काम केलं. आणि त्यामुळे महाविकास आघाडीला, वर्षाताईंना अतिशय चांगला आम्हाला प्रतिसाद मिळतोय. आणि केवळ प्रचार म्हणून नाही, तर नागरिकांची हितगुज करायला, त्यांचे प्रश्न जाणून घ्यायला त्या इकडे आलेले आहेत. आज आमचं इकडे नाश्ता झाल्यानंतर सुद्धा वेगवेगळी जी मंडळं आहेत, सिटीजन असोसिएशन आहेत, त्यांचे ते प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे अतिशय चांगलं वातावरण आहे. मराठमोळा हा संपूर्ण परिसर आहे आणि मराठी मतं फार जास्त आहेत, निर्णायक सुद्धा आहेत. या सगळ्यांचा वर्षाताईंना कशा पद्धतीनं शिवसेनेच्या मार्फत फायदा होईल? किती हजारांची लीड ताईंना भेटेल इथे? आणि या संपूर्ण मतदारसंघामध्ये शिवसेनेची प्रचंड मोठी ताकद आहे. म्हणजे सगळ्या पक्षांचं जर आज आपण अनुमान लावलं तर सगळ्यात जास्त नगरसेवक शिवसेनेचे आहेत, सगळ्यात जास्त आमदार शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. आणि जवळपास प्रत्येक मतदारसंघामध्ये शिवसेनेची हक्काची मतं आहेत. जेव्हा आम्ही सगळे पक्ष वेगवेगळे लढलो, 14ची विधानसभा असेल, 17ची BMC असेल, तेव्हा सुद्धा सर्वाधिक मतं ही शिवसेनेच्या पारड्यात पडलेली आहेत. जेव्हा आम्ही भाजपसोबत होतो तेव्हा भाजपच्या खासदार निवडून आल्या. आता उद्धव ठाकरे साहेबांनी स्वतःच सांगितले की ठाकरे कुटुंबीय पहिल्यांदाच हाताच्या पंजाला मतदान करणार, वर्षाताईंना मतदान करणार. आणि त्यामुळे सामान्य शिवसैनिक आता सगळा त्यांच्यासोबत आहे. त्यांचा स्वभाव पाहता त्या प्रत्येक शाखेला जात आहेत. त्यामुळे सगळे शिवसैनिक अगदी मनापासून त्यांच्यासोबत आहेत.
सभा ठिकठिकाणी सुरू आहे. कणकवलीमध्ये पण उद्धव ठाकरे यांची सभा आहे, ज्यामध्ये नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाकयुद्ध रंगलं. नारायण राणे म्हणतायत की तुम्हाला वाकायला सुद्धा जमत नाही, तुम्ही मला काय गाडणार, अशा पद्धतीनं ते आव्हान देतात. काय म्हणाल? मला वाटतं तो आता विषय संपलेला आहे. 2 दिवसावर आता मतदान येऊन टाकलेलं आहे. मी सुद्धा 6 दिवस जवळपास कोकणामध्ये होतो. अगदी चिपळूणपासून ते दोडामार्गपर्यंत प्रत्येक तालुक्यामध्ये गेलो आणि जनता ही ठामपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विनायक राऊत साहेबांच्या मागे आहे. आणि त्यामुळे आता नारायण राणे काय म्हणाले, राज ठाकरे काय म्हणाले, यावर फार बोलण्यापेक्षा आम्ही आमच्या खासदारांनी जे गेले 10 वर्षात केलेलं काम आहे, उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं काम आहे, कोकणाच्या जनतेचा जो आमच्यावरचा विश्वास आहे त्याच्या जोरावर आम्ही मतं मागणार आहोत. मतं आम्हाला मिळतील. परत एकदा आत्तापर्यंत राणे कुटुंबियांना 4 वेळा शिवसेनेने हरवलेलं आहे, यावेळी 5व्यांदा होईल. प्रश्न आहे, ज्या पद्धतीनं पंतप्रधान मोदी यांनी मुलाखत दिली TV9ला, त्यात त्यांनी आपल्या भावना उद्धव ठाकरेंबद्दल व्यक्त केला. कुठेतरी सहानुभूती दिसली. उद्धव ठाकरेंनी त्यांना उपरोधिक टोला लगावलेला आहे की ते स्वतःच संकट आहेत, त्यामुळे त्यांनी स्वतःला आवरावं. याकडे कसं पाहता? उशिरानं सुचलेलं शहाणपण हे सगळं. बघा, मला वाटतं की मोदी साहेबांच्या वक्तव्यावर बोलण्या इतका मी काही मोठा नाही, तरी देखील काल त्यांनी जे काही आमच्याबद्दल आता जी त्यांची सडनली सहानुभूती दाखवलेली आहे त्या संदर्भात स्वतः एकदा पक्षप्रमुख बोलल्यानंतर आम्ही काय वेगळं बोलणार नाही. पण हे जे काही का करतायत हे मला वाटतं जनता तेवढी सुज्ञ आहे. आज महाराष्ट्रामध्ये मी सुप्त म्हणणार नाही, पण एक लाट उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूनी आहे. त्यांच्याबद्दलची लोकप्रियता, सहानुभूती आहे आणि मग कुठेतरी भाजपला त्याचा फटका बसू नये. ठाकरेंवर बोलल्यानंतर मतं आपली मायनस होत आहेत हे लक्षात आल्यानंतरच आज आपण पाहू शकता आम्ही ज्या 21 जागा लढतोय त्यात अत्यंत कमी जागांवर भाजप आमच्या समोर आलेलं आहे. बहुतांच्या ठिकाणी त्यांनी मिंदेंच्या शिवसेनेला पुढे केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना सुद्धा अंडरकरंट जो आहे तो कळलेला आहे. लोकांच्या मनातली लोकप्रियता, सहानुभूती कळलेली आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांबद्दल चांगलं बोलून तरी आपल्याला जास्त मतं मिळतात का, असा एखादा त्यांचा प्रयत्न, स्ट्रॅटेजीचा भाग असावा. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. निकम इथून उमेदवार आहेत आणि उज्ज्वल निकम यांना पाहण्याचा दृष्टिकोन इथल्या जनतेचा कसा आहे? कारण ते या फील्डमधले नाही आहेत, पॉलिटिक्समधले नाही आहेत, पण एक फार मोठं नाव आहे, नामांकित नाव आहे, देशद्रोहांविरोधात कारवाई केलेलं नाव आहे. काय म्हणा? निकम साहेब कायदेतज्ञ आहेत आणि त्याबद्दल आम्हाला नक्कीच त्यांच्याबद्दल जरी आदर असला तरी खासदाराचं काम हे अत्यंत वेगळं असतं. जनसामान्यांमध्ये मिसळून शेवटच्या मतदाराचे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात. अनेक वेळेला माणसांची कामं करत असताना प्रत्येक काम हे काय कायद्याला धरून नसतं, पण माणुसकीला धरून ती कामं करावी लागतात. आणि आमच्या ज्या उमेदवार आहेत, वर्षाताई या 4 टर्मच्या आमदार आहेत, नगरसेविका राहिलेल्या आहेत, शिक्षण मंत्री म्हणून त्यांचं उत्तम काम आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना कसं काम कडनं कशी कामं करून घ्यायची, लोकांची कशी कामं करायची, तुम्ही नेहमी जर त्यांच्यासोबतचे फोटो बघितले तर कार्यकर्त्यांचा गराडा असतो, लोकांचा गराडा असतो. विरोधात जे उमेदवार आहेत हे भले टीव्हीवर जरी चमकणारे असले तरी यांनी आजपर्यंत कधी जनतेत उतरून काम केलेलं नाही. आणि त्यामुळे मुंबईचं मध्ये तर अगदी तुम्ही पाहिलं या संपूर्ण पट्ट्यामध्ये चाळी आहेत, झोपडपट्टी वस्ती आहे, हायराईज आहे, कॉस्मोपॉलिटन मतदारसंघ आहे, देशातल्या प्रत्येक भागातून नागरिक इकडे स्थायिक झालेले आहेत. अशा सगळ्या नागरिकांचा विचार करता एक सर्वसमावेशक उमेदवाराची गरज आहे. तो चेहरा मला वर्षाताईंमध्ये दिसतो. मी स्वतः पार्ल्याचा मतदार आहे. माझ्यासहित सगळे मतदार हे त्यांच्या मागे, इंडिया आघाडीच्या मागे, महाविकास आघाडीच्या मागे उभे राहतील, मला खात्री आहे. तुमच्याशी बोलल्याबद्दल ताई खूप खूप धन्यवाद. तुम्ही सुद्धा वेळ दिल्याबद्दल. कॅमेरा पर्सन आदिल शेखसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाईन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.